मी तर तुटून पडलो असतो. त्या 10 जणांचा मार खाल्ला असता, जीवही गेला असता, पण गॅरंटीड सांगतो 3 विकेट तरी हमखास काढल्या असत्या. आला सण की कर मांसाची दुकानं बंद, मच्छीमारांची दुकानं बंद कर आणि त्यांच्या धंद्याला बंदी लाव. हे सगळे प्रकार या दसऱ्याला लोकांनी प्रतिकात्मक पद्धतीनं खोडून काढले. इतर वेळेस याच प्रेस क्लबमध्ये वाढदिवसाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. कुणी कोणत्या साड्या घातल्या, कुणी कोणत्या उद्योजकाकडून फेलोशिप मिळवल्या, कुणी कोणा श्रीमंताचे फोटो काढून शाबासकी मिळवली, यासारख्या घटनांसाठी कौतुक सोहळे आयोजित होतात. पण या 2 पोरींसाठी कुठंही काहीही आयोजित झाल्याचं ऐकायला पाहायला मिळालेलं नाही. मुरदाड मनाची माणसं नंदी बैलासारखी गुबुगुबू माना डोलावत राहतात. आपण नंदी बैल तर मुळीच नाही आहोत, कारण गाय माझी माता नाही, मी काही नंदी बैल नाही. नमस्कार, मी वैभव छाया. आपल्या सर्वांचं स्वागत आहे वैभव छाया टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मागचे 10 दिवस फार वेगवेगळ्या घटनांनी भरलेले होते. नवरात्र उलटून गेली. याच दिवसात काही महत्त्वाच्या बातम्या आल्या आणि त्या बातम्यांवर आपली एक समाज म्हणून असलेली प्रतिक्रिया बरंच काही सांगून जात होती. आजचा व्हिडिओ त्याच प्रमुख बातम्या आणि त्या बातम्यांवर आपली व्यक्त होण्याची वृत्ती यावर एक छोटीशी चर्चा असेल. यासाठी मी 4 प्रमुख घटना निवडल्यात आणि त्यातली पहिली घटना म्हणजे सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या 2 मुलींनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून घडवलेला क्रांतिकारी इतिहासाची बातमी. दुसरी बातमी म्हणजे प्राध्यापिका शैलजा पाईक यांना मिळालेली फेलोशिप. आणि तिसरी बातमी म्हणजे ज्येष्ठ संपादक पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची. आणि चौथी आणि अखेरची बातमी होती ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या मांसाहाराच्या चर्चेची बातमी. या 4 महत्त्वाच्या घटनांवर आपण जरा एक वेगळा कटाक्ष टाकून पाहूयात. पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याआधी नेहमीच एक नम्र आवाहन. आपण व्हिडिओ पाहता त्यामुळे व्ह्यूज देखील चांगले मिळतात, त्यासाठी खरंच खूप खूप आभार. पण बऱ्याचदा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरून जाता आणि माझी तक्रार आहे. म्हणून एक नम्र आव्हान असं की जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा जरूर करा, तेवढीच मला मदत होईल. आणि त्यासोबतच मी या प्रकल्पासाठी काही आर्थिक सहकार्य देखील तुमच्याकडून अपेक्षित करतोय. त्याची माहिती, त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी टाकलेली आहे. तर थँक्यू. आणि सुरुवात करूयात आजच्या मुख्य विषयाला. सुकन्या शांता, मुंबईत राहणारी माझी एक धडाडीची पत्रकार मैत्रीण. माझं सुकन्याशी असलेला परिचय 2014 सालापासूनचा. आमच्या भेटी होण्याचं ठिकाण म्हणजे मुंबई शहरात भरणाऱ्या परिषदा, आझाद मैदानावर होणारी आंदोलनं किंवा रेडिंग पुरस्कार सोहळा वगैरे ठिकाणं आमच्या भेटीसाठीची हक्काची ठिकाणं असायची. राज्यातच काय तर देशात कुठेही जाती अत्याचाराचं, महिला अत्याचाराचं प्रकरण घडलं की द वायरची सुकन्या शांता सर्वात आधी तिथं हजर असणार, हे अलिखित सूत्र होतं, आहे आणि राहीलच. मी सुकन्याला गमतीनं द वायरवाली बाई म्हणायचो. 2019 साली समष्टी फाउंडेशननं तिचा समष्टी पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्या सोहळ्यात 2 मोठी माणसं उपस्थित होती. एक म्हणजे दक्षिणेतला सुपरस्टार डायरेक्टर मारी सेल्वराज आणि दुसरा हिंदीतला अनुराग कश्यप. या दोघांनीही जाहीरपणे स्टेजवरून सुकन्याबद्दल बोलताना म्हटलेलं की सुकन्या लिहिते म्हणून आम्हाला आपल्या समाजाचं नागडं सत्य कळतं. खूप धैर्य लागतं अशी पत्रकारिता करायला. गौरी लंकेशच्या पत्रकारितेचा खरा आदर्श वारसा असणाऱ्या महिला पत्रकारांपैकी सुकन्याचं नाव खरंच खूप वरचं आहे. तर दुसरीकडे दिल्लीला सुप्रीम कोर्टात कार्यरत असणारी एक धडाडीची वकील मुलगी म्हणजे ॲडव्होकेट दिशा वाडेकर. माझा ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांच्याशी तसा थेट संपर्क नाही, पण त्यांच्या कामाबद्दल सातत्याने ऐकत आलो आहे आणि त्याबद्दल मला खरंच खूप अभिमान देखील आहे. तर 10 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने भारतातल्या तुरुंगात कैदेत असलेल्या गुन्हेगारांना त्यांच्या जातीनुसार दिल्या जाणाऱ्या कामांच्या संदर्भात एक महत्त्वाचा ऐतिहासिक निकाल दिला. तो निकाल काय होता हे तुम्हाला बातम्यांमधून वाचायला मिळालेलंच आहे. जवळपास सर्वच माध्यमांनी ही बातमी दिली. पण माझा रोख थोड्या वेगळ्या गोष्टींवर आहे. सुकन्या स्वतः मागील 12 ते 13 वर्षांपासून पत्रकारितेत काम करते. कदाचित जास्तच वर्ष झाली असतील. त्यातील जवळपास 5 ते 6 वर्ष तिनं एक्सप्रेस ग्रुपसारख्या मोठमोठ्या मीडिया हाऊसेसमध्ये काम केलं आहे. तिथं उल्लेखनीय बातम्या केल्यात. या बातम्यांसाठी तिला मानाचे पुरस्कार देखील मिळाले. त्या सर्व मीडिया हाऊसेसचे संपादक, मालक तिच्या ट्विटरवर लिस्टमध्येही आहेत. पण इतकी मोठी गोष्ट सुकन्या आणि दिशा या 2 मुलींनी घडवून आणली, जी घडताना सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनीही या दोघींचा आदरपूर्वक उल्लेख करून हा महत्त्वाचा मुद्दा देशासमोर आणल्याबद्दल आभार आणि अभिनंदन व्यक्त केलं. त्या गोष्टीसाठी तर या दोघींचं खूप कौतुक व्हायला पाहिजे होतं.
पण एक BBC मराठी सोडलं तर तात्काळ कुणीच पावलं उचलली नाहीत. प्रेस क्लब असो, मराठी पत्रकार संघ असेल किंवा पत्रकारांच्या कोणत्याही युनियननं काही साधारण कार्यक्रम सोडा तर साधं अभिनंदनाचं पत्रक देखील प्रकाशित केलं नाही. अगदी तोच किस्सा दिशा वाडेकरच्या बाबतीतही आढळून आला. किती वकील संघाने तिचं कौतुक केलं, किती निवृत्त न्यायाधीशांनी किमान तिला घरी प्रेमानं आदरानं जेवायला बोलावलं, किती संघटनांनी त्यांचा गौरव करणाऱ्या गोष्टी घडून आणल्यात. मागास समूहाच्या संस्था संघटना तर यथाशक्ती त्यांच्यासाठी कार्यक्रम करतीलच, त्यांचं कौतुक तर करतातच आहेत. माझा रोग सर्व सवर्णांकडे आहे, त्यामुळे यावर फक्त सवर्णांनीच रागवून घ्यायला हवं. इतर वेळेस याच प्रेस क्लबमध्ये वाढदिवसाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. कुणी कोणत्या साड्या घातल्या, कुणी कोणत्या उद्योजकाकडून फेलोशिप मिळवल्या, कुणी कोणा श्रीमंताचे फोटो काढून शाबासकी मिळवली, यासारख्या घटनांसाठी कौतुक सोहळे आयोजित होतात. पण या 2 पोरींसाठी कुठंही काहीही आयोजित झाल्याचं ऐकायला पाहायला मिळालेलं नाही. जर झालं असेल तर माझी चूक दुरुस्त करा. फार काही अपेक्षा नव्हती. किमान एक संपादकीय तरी निश्चित लिहिता आलं असतं ना या मीडियाला, पण तेही झालेलं नाही. उलट एक छोटा कॉलम बातमी करून विषय संपवून टाकला. हा पत्रकारितेचा खरा चेहरा आहे. हे मेनस्ट्रीम जर्नलिझमचं खरं कॅरेक्टर आहे. मागास समूह तर सोडा, महिला पत्रकार देखील यांना खपत नाही. नेपोटिझम फक्त सिनेमात किंवा राजकारणात नाही, तो पत्रकारितेतही आहे. जर्नलिझममधल्या फेलोशिप, स्कॉलरशिप, महत्त्वाची पदं देखील त्या उच्चवर्णीय संपादकांच्या मुलांना मिळतात, बाकीच्यांना मिळत नाहीत. माझं हे वाक्य खोटं असेल तर ते मला सिद्ध करून दाखवा. मग मी माझं वाक्य कसं खरं आहे हे उदाहरणं आणि पुराव्यातून सिद्ध करून दाखवेन. आता येऊया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी शैलजा पाईक यांना मिळालेल्या फेलोशिप संदर्भातली. शैलजा पाईक या जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या इतिहासकार आहेत. त्यांची व्याख्यानं, त्यांचे रिसर्च पेपर्सवर सातत्याने बातम्या येत असतात. बातम्या परदेशी माध्यमात, भारतीय माध्यमात नाही. त्यांनी केलेली मांडणी ही अनेक अंगाने महत्त्वपूर्ण आहे. मागास समूहातील महिलांना डबल डिस्क्रिमिनेशन अर्थात दुहेरी भेदभावाला सामोरं जावं लागतं. त्यांची अवस्था दलितांमधील दलित आहे, ही त्यांची मांडणी ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावरच आहे. तर शैलजा पाईक यांना अत्यंत प्रतिष्ठेची अशी मॅक आर्थर फेलोशिप जाहीर झाली आहे. जगभरातील बुद्धिमान लोकांची या फेलोशिपसाठी निवड केली जात असल्याने ही फेलोशिप जिनियस ग्रँट म्हणून देखील ओळखली जाते. फेलोशिपची रक्कमही ₹7.25 कोटी इतकी आहे. पुणे विद्यापीठापासून प्रवास सुरू करून अमेरिकेतल्या सिन्सिनाटी विद्यापीठात प्राध्यापक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. पण ही काही त्यांची पहिली अचीवमेंट होती का? तर नाही. याआधी त्यांनी फोर्ड फाउंडेशनची फेलोशिप मिळवलेली आहे, अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. पण आत्ता मिळालेली जिनियस ग्रँट आणि त्या ग्रँटची बातमी देताना शैलजा पाईक नावाची बाई कशी झोपडपट्टीत राहायची आणि तरी तिला ₹7 कोटी फेलोशिप मिळाली, हाच सूर सगळ्या बातम्यांमध्ये पाहायला मिळाला. या बातमीची देखील फक्त BBC मराठीनेच योग्य दखल घेतली. बाकी इतर माध्यमांना मात्र या घटनेमागे पॉवर्टी पॉर्न करण्यातच जास्त इंटरेस्ट होता. एकाही माध्यमानं शैलजा पाईक यांनी आजवर काय काय भरीव काम केलंय यावर ना काही रिपोर्ट बनवले, ना हे सांगितलं की या प्राध्यापिकाबाई येत्या काळात काय मोठं काम करणार आहेत. असो, माझा रोग याच रिपोर्टिंग करण्याच्या वृत्तीकडे आहे. दिवसाआड एखादी बातमी नजरेस पडते की झोपडपट्टीची मुलगी, झोपडपट्टीतला मुलगा पोहोचला अमेरिकेत, तो पोहोचला युरोपला किंवा अन्य देशात त्याला मोठी फेलोशिप मिळाली. आणि या बातम्यांचं लेखन देखील इतकं अतिरंजित असतं की जसं विदेशात शिकायला जाणं हाच एकमात्र यशाचा मापदंड आहे. आता सर्व काही जिंकून घेतलंय त्यांनी. अशा टाईपच्या बातम्या खरडणारे पत्रकार नंतर कधीच त्या बातमीचा फॉलोअपही घेत नाही, नाही तर विद्यार्थ्याचा शोध घेत. मग प्रत्येकाला स्लमडॉगचं लेबल लावायची घाई ही मीडिया का करते? परदेशी विद्यापीठांची निवड चाचणी खूप कठीण असते हे मला मान्य आहे. त्यासाठीचे परिश्रमही खडतर असतात हेही मला मान्य आहे. मग या सगळ्या गोष्टींचे नीट रिपोर्टाज करून आरक्षण प्रणाली किती गरजेची आहे, आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी किती महत्त्वाचं हत्यार आहे, अशा पद्धतीचं वार्तांकन हा मेनस्ट्रीम मीडिया का करत नाही, हा माझा सवाल आहे. आता येऊयात तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती बातमी आहे ज्ञानेश महाराव सरांसंदर्भातल्या बातमीची. महाराव सरांचं आजचं वय आहे 65 वर्ष आणि माझं वय आहे 35 वर्ष. तब्बल 30 वर्षांचं अंतर त्यांच्यात आणि माझ्यात आहे. पण आमची मैत्री मात्र 25 वर्ष जुनी. होय, खरं सांगतो, 25 वर्ष जुनी आमची मैत्री आहे. कारण 1999 साली हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा ॲडमिट झालो होतो ना, तेव्हा पहिल्यांदा चित्रलेखाचा अंक माझे मामा दिनेश अंकुश यांनी जबरदस्तीनं तो माझ्या हातात दिला होता आणि तो अंक वाचायला मला भाग पाडलं होतं.
6वीलाच होतो. मला चित्रलेखाचा तो अंक खूप आवडला. त्या दिवसापासून आजतागायत म्हणजे जोपर्यंत चित्रलेखाचा अंक प्रकाशित व्हायचा ना, तोपर्यंत मी तो कधीच चुकवला नाही. अगदी कोविड काळातही मी तो चुकवला नव्हता. महाराव सरांना अधूनमधून शिवाजी मंदिरात पाहणं व्हायचं. मी त्यांची नाटकं पाहायचो, त्यांची भाषणं ऐकायचो. त्यामुळे त्यांच्यासोबत माझी एकतर्फी मैत्री खूप घट्ट होती. पण त्यांच्यासोबतची पहिली भेट आणि पहिलं बोलणं झालं ते 2013 साली. एक संपादक म्हणून महाराव सर किती ग्रेट आहेत हे त्या भेटीत मला चांगलंच कळलं होतं. सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ जरूर बनवणार आहे. पण माझा आजचा मुद्दा मात्र वेगळा आहे. महाराव सरांवर हल्ला होऊन आज आठवडा उलटत आलाय तरी देखील मंत्रालयाचं विधिमंडळ वार्ताहर संघ वगळला तर इतर कोणत्याही पत्रकारांच्या संघटनेने, ना पत्रकारांच्या क्लबनं, ना गेला बाजार मुंबई मराठी पत्रकार संघानं महाराव सरांच्या बाजूने ना समर्थनाचं, ना भाजपाई गुंडांच्या विरोधात साधा निषेधाचा ठराव देखील केलेला नाही आहे, ना पत्रक काढल्या. मेनस्ट्रीममध्ये काम करणाऱ्या किती पत्रकारांनी महाराव सरांच्या बाजूने आपली भूमिका मांडली? हाताची बोटं आहे ना, ती सुद्धा पुरेशी होऊन जातील जर मोजायला गेलो तर. स्वतःच्या नोकरीच्या सिक्युरिटीपुढे स्वतःचा स्वाभिमान इतका कसा आड येतो हा प्रश्न मला तरी अजून सुटलेला नाही. BBC मराठीचा माझा पत्रकार मित्र नामदेव कातकर म्हणतोय की ज्ञानेश महाराव सरांना झुंडीनं माफी मागायला सांगितलं. तो व्हिडिओ पाहणंही खूप वेदनादायी होतं. महाराव सरांनी विवेकाची कास कधीच सोडली नाही. त्यांचे शब्द कायम वडीलकीचेच राहिलेले आहेत. त्यामुळे अनेकांना ते टोचतही असतील, पण त्यांचं बोलणं कायम मानवी मूल्यांच्या बांधिलकीशीच असतं. त्रासदायक आहे ही झुंडशाही. त्याच पोस्टवर एक कमेंट होती, त्यावर असं म्हटलंय की ज्ञानेश महाराव यांच्याबद्दल तुमचे आमचे कितीही मतभेद असू द्यात, पण एक लक्षात घ्या, ज्ञानेश महाराव ही पहिली व्यक्ती आहे ज्यावेळेस जेम्स लेनच्या माध्यमातून छत्रपतींच्या मातृत्वावर आघात करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेस विदेशी हस्तक स्वदेशी मस्तक या नावानं पुस्तक लिहून सांस्कृतिक क्रांतिकारी लढा देऊन ही प्रतिक्रांती मोडून काढणारे ज्ञानेश महाराव हे पहिले व्यक्ती होते. ज्या माणसानं मराठी पत्रकारितेला मागच्या 50 वर्षात जितकं समृद्ध केलं आहे, त्या माणसासाठी मेनस्ट्रीमच्या पत्रकारांनी एकजुटीनं उभं राहू नये हे त्या झुंडशाहीपेक्षा जास्त वेदनादायक आहे. जय महाराष्ट्रासारख्या चॅनलने आणि त्याच्या संपादक असणाऱ्या प्रसाद कातेनं बातमी देताना ज्ञानेश महाराव म्हणजे बातमी देताना कॅप्शन काय वापरलं की आणि महाराव गळपाटला, तरी पत्रकार गप्पच राहिले. फडणवीस म्हणाले होते मागे एका भाषणामध्ये की ठोकून काढा सगळ्यांना जे जे तुमच्या विरोधात जात आहेत. त्या आदेशाचंच पालन करणारा हा शिरवाडकर होता, ज्याला धर्माचं वगैरे काही पडलेलं नव्हतं. फक्त प्रसिद्धी झोतात येऊन विधानसभेचं तिकीट कन्फर्म करून घ्यायचा त्याचा पब्लिसिटी स्टंट होता. इतकं घाबरायचं काय काम होतं पत्रकारांना, पण नाही जमलंय त्यांना, आणि मराठी पत्रकारितेलाही हेच जमलेलं नाही. असो, सदर घटनेनंतर आणि घटनेआधी याविषयी माझं सरांशी बोलणं झालं होतं. तेव्हा महाराव सर म्हणाले होते की माझं भाषण सुरू होतं, पवार तिथे आले. त्यांनी प्रवीण गायकवाडांना विनंती केली की मला भाषण ऐकायचं आहे. मग पवार आणि शाहू महाराज दोघेही भाषण ऐकत बसले. बरं, महाराव सरांचं असं भाषण करण्याची ही पहिलीच वेळ होती का? तर नाही. यापेक्षाही तिखट आणि अविवेकाचे कपडे फाडणारी भाषणं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला राजकीय फूस वगैरे होती हा समज सफेद खोटा आहे. दुसरं बोलणं झालं ते त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर. सर स्पष्ट म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर करायचा पब्लिसिटी स्टंट होता हे मला कळायला वेळ लागला नाही. मी नसती मागितली माफी, पण त्यानं काय साध्य झालं असतं? त्यानं वातावरण अधिक चिघळलं असतं आणि या लोकांना ध्रुवीकरण करायला तेवढा चान्स पाहिजे असतो. मी ती आयती संधी त्यांना का देऊ? आणि हे सगळं प्रकरण पाहून विचलित होणारी बहुजन मंडळीच असतात. तर त्या बहुजन मंडळींना मी त्यांच्या कंपूत सामील होण्यासाठीची संधी तरी का मिळवून देऊ? महाराव सरांचं हे उत्तर मला खरंच खूप प्रभावित करणारं होतं. समोर मॉब लिंचिंग करणारे उभे आहेत, तरी स्वतःचा विवेक आणि राग शांत ठेवून आपल्या कृतीचा नंतर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करून योग्य निर्णय घेणारे महाराव सर आजच्या काळातले खरे लाईट हाऊस आहेत. जर महाराव सरांच्या जागी मी असतो तर मला नसता एवढा विवेकी विचार करता आला असता. मी तर तुटून पडलो असतो, त्या 10 जणांचा मार खाल्ला असता, जीवही गेला असता, पण गॅरंटीड सांगतो 3 विकेट तरी हमखास काढल्या असत्या. कारण राग अनावर होऊन जातो, तो ताब्यात ठेवता येत नाही, आणि म्हणून महाराव सर वेगळे ठरले, म्हणून ते ग्रेट ठरले. अशा माणसांच्या मागे मराठी पत्रकारितेचं जग भूमिका घेऊन उभं राहिलं नाही. यातच सगळं आलं की एकतर मराठी पत्रकारितेचं विश्व फडणवीसांचं मिंदा आहे किंवा ते त्यांना प्रचंड घाबरतात. असो, आता पाहूयात आपण चौथी घटना. नुकताच दसरा होऊन गेला आणि हा दसरा विशेष होता का? 2 निवडणुकांच्या मधला दसरा होता. केंद्रातल्या निवडणुका झाल्यात, राज्यातल्या निवडणुकां
होऊ घातलेल्या. या दिवशी सर्व नेटिझन्सनी ठरवून दसरा आणि मांसाहाराची मूळ कृषक परंपरा अगदी तातीनं मिरवली, दाखवली, सोशल मीडियावर अपडेट केली. मातृपूजक संस्कृती आणि मंदिरातून दसऱ्याच्या दिवशी खाल्लं जाणारं बोकडाचं मटण यात अग्रभागी होतं. ही स्पष्ट चपराक होती संघाच्या शाकाहाराच्या प्रचाराला, शाकाहाराच्या सक्तीला. आला सण की कर मांसाची दुकानं बंद, मच्छीमारांची दुकानं बंद कर आणि त्यांच्या धंद्याला बंदी लावून हे सगळे प्रकार या दसऱ्याला लोकांनी प्रतिकात्मक पद्धतीनं खोडून काढले. हे डायरेक्ट सिग्नल्स होते राज्यातील संघशक्तीला की आम्ही आता तुमचे सांस्कृतिक दहशतवाद जुमानत नाही. राज्यातले मटण विकणारे, मच्छी विकणारे, अंडे विकणारे मुसलमान कमी तर हिंदू जास्त आहेत. खाणारेही हिंदूच अधिक आहेत. कोळी आगरी लोक हे हिंदू नाही आहेत का? मग ही शाकाहाराची सक्ती का आणि कुणावर? या गोष्टींकडे माध्यमांनीही दुर्लक्ष करून ठेवलेले आहे. जैन आणि ब्राह्मण वगळता उरणाऱ्या हिंदू जाती आणि जमातींनी मांसाहाराचं असं जाहीर प्रदर्शन मागच्या 10 वर्षात कधीच केलं नव्हतं, आणि तेही सणाच्या दिवशी तर मुळीच नाही. खरं तर ही किती मोठी बातमी होती, आणि ही बातमी मनुवादी व्यवस्थेचं मूळ कसं कमजोर झालेलं आहे ही दाखवणारी होती. पण ते झालं नाही. त्यामुळे काठावर असणाऱ्या लोकांना कधीच याबाबतची खरी परिस्थिती कळत नाही. असो, हा प्रकार असाच चालू राहणार आहे. माध्यमांची भूमिका ही फार महत्त्वाची असते. वरच्या म्हणजे मी आधीच्या ज्या 4 घटना सांगितल्या त्या 4ही घटनांमध्ये परसेप्शन बिल्डिंग झाले. त्यात माध्यमांच्या दुटप्पीपणाची भूमिका प्रचंड महत्त्वाची होती. आपल्या हातात जेवढं आहे आपण ते करत राहिलं पाहिजे. आपण बोलत राहू, जिथे गरज लागेल तिथे ठामपणे उभे राहू, जे चूक आहे त्या विरोधात बोलत राहू. मुरदाड मनाची माणसं नंदी बैलासारखी गुबुगुबू माना डोलावत राहतात. आपण नंदी बैल तर मुळीच नाही आहोत, कारण गाय माझी माता नाही, मी काही नंदी बैल नाही. बाकी तुम्ही कोण आहात ते तुम्ही तुमचं ठरवण्यासाठी प्रचंड समर्थ आणि स्वतंत्र आहात. हा विषय मी इथेच थांबवतो. काही चुकलं असेल तर मला नीट कमेंटमध्ये सांगा, आणि काही बदल घडवायचे असतील तर तेही सांगा. आणि जाता जाता पुन्हा एकदा नम्र आवाहन, चॅनल आणि व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांसोबत शेअर करा, आणि यानंतरच्या व्हिडिओसाठी पण तयार राहा. नवीन व्हिडिओ, नवीन मुलाखत घेऊन येतो आहे. थँक्यू.